नमस्कार मित्रांनो, मी शैलेश साबळे पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या बेस्ट एक्झाम या यूट्यूब चॅनलला। मित्रांनो, RTE 2025-26 करिता नव्याने अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। अर्ज भरण्याच्या अगोदर पालकांकरिता काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। अर्ज भरण्यापूर्वी आपण त्या सूचना पूर्ण माहिती करून घेणार आहोत। हे बघा मित्रांनो, 1 नंबरला आपल्याला सांगितलेलं आहे RTE प्रवेश प्रक्रिया 2025-26 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। पालकांनी अर्ज पुढील सूचनांचे पालन करूनच पूर्ण करावा, बरं का। त्यानंतर 2 नंबरला आपल्याला सूचनेमध्ये दिलेला आहे, पालकांनी अर्ज भरत असताना आपल्या राहत्या निवासाचा पत्ता आणि Google लोकेशन पुन्हा तपासून भरावे। पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री केल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये। त्यानंतर समोर आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्म दाखल्यावरचीच जन्मतारीख लिहावी। एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही, बरं का। त्यानंतर 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10 शाळा आपल्याला या ठिकाणी निवडता येतात। 10 पेक्षा अधिक शाळाचे सिलेक्शन आपल्याला करता येणार नाही। त्यानंतर समोर सांगलेलं आहे, अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावीत। लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होईल, याची नोंदणी पालकांनी घ्यायची आहे। हे बघा मित्रांनो, त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, अर्ज भरून झाल्यावर तो जर अर्ज चुकला असे पालकांना समजले तर तो अर्ज सबमिट करण्यापूर्वीच डिलीट करावा आणि नव्याने अर्ज भरावा। तो अर्ज सबमिट एक वेळा झाल्याच्या नंतर ते परत आपल्याला डिलीट करता येणार नाही, बरं का। त्यानंतर समोर सांगितलेलं आहे, एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज करू नये। एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास दोन्हीही अर्ज रद्द होतील। लॉटरी प्रक्रियेमध्ये सबमिट केले जाणार नाहीत, बरं का। त्यानंतर समोर सांगितलेलं आहे, हे बघा मित्रांनो, त्यानंतर आपल्याला 8 नंबरला सांगितलेलं आहे, अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला समोर सांगितलेलं आहे, अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी आढळून आल्यास मिळालेला प्रवेश सुद्धा रद्द होऊ शकतो, बरं का। या ठिकाणी आपण जर माहिती संपूर्ण अर्जामध्ये भरलेली खोटी आढळून आल्यास आपला प्रवेश रद्द होईल, अशी या ठिकाणी सूचना दिलेली आहे। अर्ज करत असताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर पासवर्डवर क्लिक करून आपल्याला परत रिसेट पासवर्ड करता येऊ शकतो। पासवर्ड परत आपल्याला मिळवता येते। त्यानंतर आपल्याला समोर सांगितलेलं आहे, RTE 25% प्रवेश 2025-26 या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ही 27/1/2025 पर्यंत राहील, बरं का। या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे हा, आपल्याला जो अर्ज करण्याचा वेळ दिलेला आहे तो 27/1/2025 पर्यंत राहील, अशी या ठिकाणी सूचना दिलेली आहे। आता बघा समोर काय सांगितलेलं आहे, ही सूचना आहे दिव्यांग बालकांसाठी। तर त्यासाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे, दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र हे 40% पेक्षा जास्त ग्राह्य धरल्या जाणार आहेत, बरं का। तर तुमचा पाल्य दिव्यांग असेल, अपंग असेल तर त्याचं अपंगाचं प्रमाणपत्र जे आहे तो 40% पेक्षा कमी जर असेल तर तुमच्या पाल्याला अपंगत्वाचा या ठिकाणी लाभ मिळणार नाही। या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की दिव्यांग बालकांच्या प्रमाणपत्रावर त्याच्या दिव्यांगत्वाचं जे नोंदणी आहे ती 40%च्या वर असणे आवश्यक आहे, तर त्याचं दिव्यांगत्व हे ग्राह्य धरल्या जाणार आहे। तर समोर आपल्याला सांगितलेलं आहे, सन 2025-26 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस पासबुक रद्द करण्यात येत आहे। आतापर्यंत आपल्याला बघायला मिळत होतं की गॅसचे जे पासबुक आहे तो निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येत होतं। यावर्षी गॅसचं जे पासबुक आहे ते ग्राह्य धरल्या जाणार नाही। तर समोर आपल्याला सांगितलेलं आहे, सन 2025-26 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक ग्राह्य धरल्या जाणार आहेत। ते कोणते आहेत, ते राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकच ग्राह्य धरल्या जाणार आहे। दिलेल्या माहितीनुसार आपल्याला लोकेशन चुकणार नाही यासाठी कोणती काळजी घ्यायची आहे, तर अर्ज भरत असताना लोकेशन चुकू नये म्हणून Google मॅपवर पत्ता टाकून ते लॅटिट्यूड लँगिट्यूड प्रवेश अर्जात टाकल्यास
लोकेशन चुकणार नाही असे या ठिकाणी सांगितलेले आहे। आणि त्यानंतर समोर आपल्याला काय सूचना दिलेली आहे, बालकाच्या जन्मतारखेबाबत दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेसोबत काही समस्या असल्यास समोर दिलेल्या आपल्याला जे हे 2 ऑफिशियल मेल दिलेले आहेत या ईमेलवर आपल्याला मेल करायचा आहे असा। तर हे बघा मित्रांनो, या संपूर्ण सूचनांचे पालन करून आपल्याला RTIचा फॉर्म भरायचा आहे। तर RTIचा फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिसणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा। अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करत राहू। धन्यवाद।